नमस्कार मित्रांनो. आता माझी कंटिन्यू फर्स्ट शिप असल्यामुळे माझे दररोज व्हिडिओ येत नाही, पण आज मी प्रयत्न केला व्हिडिओ टाकायचा आणि माझा आज फर्स्ट शिपचा व्लॉग मी टाकायचा प्रयत्न केला. तर तुम्ही बघा, मी जसं जॉबवर 7:15ला पोहोचलो, तसे मी माझे जॉबचे कपडे घातले आणि पावणे 9ला माझा नाश्ता टाईम झाला आणि जसा नाश्ता करून आलो 9:15 वाजता मार्केटची ओपनिंग झाली आणि पावणे 10 वाजता मला संधी भेटली आणि मला काम पण होतं, तर मी काम पण कंप्लीट केलं. आणि ट्रेडिंगचा सांगायचं गेलो तर आज आज मार्केट एक्सपायरी होती, त्याच्यामुळे व्हॉलेटाईल असणार होतं, म्हणून माझा आज स्ट्रॅटेजी नंबर 2 हिशोबात आपला 50 पॉईंटचा टार्गेट होता आणि 10 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. पहिला स्टॉप लॉस आपला हिट झाला आणि सेकंड एंट्रीला आपल्याला 50 पॉईंटचा टार्गेट भेटला. मार्केटने आज पूर्णपणे सायकॉलॉजी टेस्ट केली, कारण केव्हा केव्हा काय होतं, आज खूप लोक मला बोलतात का सर तुम्ही एवढा प्रॉफिट दिसतो आणि तुम्ही प्रॉफिट बुक करत नाही. तर असं नसतो, जे रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करायला लागतात. तर तीच सवय आपण लावली तर नेहमी आपण मग गॅम्बलिंगच करतो असं समजायला लागेल. आणि नाश्ता जेवायला बघाल तर तुम्ही आज चायनीज होता आणि जसा 3 वाजले, मी 3:15 वाजता निघालो घरी यायला आणि घरी यायला निघालो तर आपण रस्त्यामध्ये मी आता नेहमीप्रमाणे माझी सवय आहे, काहीतरी फ्रूट वगैरे मी घेतो आणि जसं नेहमीप्रमाणे आज मला वॉटरमेलन माझ्या घराच्या समोरच मला आहे, तिथून मी वॉटरमेलन घेतला आणि मी घरी आलो. आणि आज तुम्ही बघा, आज आपण टोटल 2 ट्रेड्स केले. त्यातून पहिला ट्रेड आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि सेकंड ट्रेडला आपला टार्गेट हिट झाला. पण 50 पॉईंटचाच आपला टार्गेट होता, कारण मार्केट खूप आज एक्सपायरी होती, नेहमी व्हॉलेटाईल होता. त्याच्यामुळे आज 3,000चा आपण प्रॉफिट केला आणि ट्रेडिंग क्लोज केली. धन्यवाद.